नमस्कार. मी पूर्वी पाटील. आज पुन्हा आले आहे तुम्हाला भेटायला एका नवीन भागासोबत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करून घ्या. वेगळे रंग आयुष्याचे भाग 46. शर्वच्या केबिनमध्ये. कौन पहले ट्राई करना चाहेगा? ये रहा मेरा लैपटॉप. मुझे पता नहीं उसने क्या किया, बट ये सच में ब्लॉक हो चुका है. जल्द से जल्द इसे ठीक करो. मेरी बहुत ज़्यादा इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन है इसमें. शर्व सर्वांवर नज़र फिरवून म्हणाला, सर, ये इतनी भी बड़ी बात नहीं है. हम में से कोई इसे ठीक ना कर सके. शर्मा म्हणाला, ओ सच में? तो ये रहा लैपटॉप. शुरू करो अपना काम. शर्व. शर्माने बराच वेळ ट्राय केला, पण त्याला काही ते जमलं नाही. तो मान खाली घालून उभा होता. क्या हुआ शर्मा? हार गए क्या? तुम ही थे ना जो बोल रहे थे उसे सीएम की बहुत क्लोज एंड ऑल. शर्व म्हणाला, सॉरी सर. शर्मा. आगे जो खड़ा है उसे जज करने से पहले उसके बारे में जानना जरूरी होता है. उसका टैलेंट तो उसने दिखा दिया. अब तुम सब अपना टैलेंट दिखाओ और मेरा लैपटॉप अनलॉक करो जल्दी. शर्व. एस सर. सर्वांनी म्हटलं. तिथे असणाऱ्या प्रत्येकाने ट्राय केला, पण लॅपटॉप काही अनलॉक झाला नाही. वी आर सॉरी सर, हमसे ये ठीक नहीं हो रहा. व्हाट? भूलो मत तुम लोग कि आप सब आर्मी की साइबर एक्सपर्ट हो. एक कॉलेज स्टूडेंट से मात खा रहे हो. क्या मुंह दिखाऊंगा मी उसे? शर्व म्हणाला. तसं सर्वांनी खाली मान घातली. मैं नहीं जानता क्या करना है, लेकिन कल तक मेरा लैपटॉप ठीक हो जाना चाहिए. शर्व सर्वांवर ओरडून म्हणाला. शर्वने सर्वांना त्याच्या केबिनच्या बाहेर जायला सांगितलं आणि तो डोक्याला हात लावून बसला. काही वेळात त्याचे केबिनचा डोअर लॉक झाला. एस कम इन. शर्व म्हणाला. अखिल त्याच्या केबिनमध्ये आला. ये बस. अभय? शर्वने विचारलं. तो आहे बाहेर. त्याला इम्पॉर्टंट कॉल आहे. येतो. अखिलने म्हटलं. ओके. शर्व म्हणाला. काय रे, केवढा चेहरा उतरवला आहेस? डोळे किती लाल पडलेत. ठीक आहेस ना? अखिलने म्हटलं. तुझ्या बहिणीची कृपा, दुसरं काय असणार? शर्व म्हणाला. हो का? रात्र जागवली वाटतं. अखिल हसत म्हणाला. गप्रे साल्या, मजा घेतोय माझी. शर्व म्हणाला. काय चाललंय रे? अभय आत येत म्हणाला. अरे हा बघ न, आता मॅरिड आहे हा. तर मग मी त्याला विचारलं, रात्र गाजवली का? तर मलाच ओरडतो. अखिलने म्हटलं. साल्या, माझी बायको तुझी लहान बहीण आहे, विसरला का? शर्व चिडून म्हणाला. हो तर मग काय झालं? माझी बहीण आहे म्हणून तर मला वाटतं ना की तिला जगातील सर्व सुख मिळायला हवीत. अखिलने म्हटलं. मी कुठं नाही म्हणतोय यार, पण ती तर माझ्या सावलीला पण उभी राहत नाही. कालपासून तर व्यवस्थित बोलत पण नाहीये. काल झालेलं सर्व त्या दोघांना सांगतो. असंच पाहिजे साल्या तुला. बायकोला असं सोडून जाशील तर रागवेलच ना ती. अभय हसत म्हणाला. हो यार, पण आपलं असंच असतं. 24 आवर ऑन ड्युटी. कधीही जावं लागू शकतं. शर्वने म्हटलं. हो ते तर आहे, पण माझी बहीण लहान आहे रे.
तिला थोडं पॅम्पर कर, अखिलने म्हटलं. लहान आहे. हे जे माझं लॅपटॉप लॉक करून ठेवलं आहे ते आपल्या पूर्ण टीमपैकी कोणालाच अनलॉक करू शकलं नाही आहे. आता काय करायला लावते काय माहीत मला, शर्व म्हणाला. हो, पण वहिनी कमाल आहे हं. म्हणजे आर्मीच्या टीमला जमत नाही आहे म्हणजे बहुत बड़ी बात है यार. बहुत ज़्यादा टैलेंट है उसमें, दूर तक जाएगी, अभय म्हणाला. हो, ते तर आहे. मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप जास्त हुशार आहे माझी बायको. बस आता मला तिला मनवायचं आहे यार. खूपच रागावली आहे. काय करू सांगा ना तुम्ही दोघं, शर्वने म्हटलं. कॉलेजमध्ये असताना जरा लक्ष दिलं असतं मुलींकडे तर आता उपयोग झाला असता ना, अखिल हसत म्हणाला. हो यार, किती मुली याच्या मागे फिरायच्या. पूर्ण कॉलेजच्या म्हटलं तरी चालतील, अभय म्हणाला. ए शर्व, तुला ती आठवते का रे? सोना म्हणजे सोनाली रे. किती मागे लागली होती तुझ्या. अगदी लग्न पण करायला तयार होती ती, अखिलने म्हटलं. आणि तुला आठवतं का, एक वेळा याला किडनॅप करून घेऊन गेली होती ती. काय तर म्हणे खूप प्रेम करते, अभय हसत म्हणाला. हो यार, कसं विसरणार आहे मी. खूप त्रास दिला होता तिने. पण अचानक लास्ट इयरला मात्र तिने माझ्याशी बोलणं पण बंद केलेलं. का ते काही कळलं नाही मला शेवटपर्यंत, शर्व म्हणाला. तसं अखिल आणि अभय जोरात हसायला लागले. पागल झाले का रे तुम्ही? हसता कशाला आहे, शर्व चिडून म्हणाला. ती बोलायचं बंद झाली त्याचं कारण आम्हाला माहीत आहे म्हणून, अभय म्हणाला. तुम्ही दोघांनीच काहीतरी केलं होतं ना, शर्व डोळे बारीक करून त्यांना पाहू लागला. मग काय भाई, किती त्रास द्यायची ती तुला. कसा झाला होतास तू. नीट खायचं नाही, स्टडी नाही, सारखा टेन्शनमध्ये असायचा. मग एकदा तिला गाठलं आणि सांगितलं की शर्व तुझ्यासोबत रिलेशनमध्ये नाही येऊ शकणार, तू त्याला त्रास देणं बंद कर, अखिल म्हणाला. हो, आणि तिने ऐकलं पण हं, शर्वने म्हटलं. मग काय, एका गे मुलासोबत कशी राहिली असती ती, अखिल म्हणाला. हो ना, मोठ्याने ओरडून. काय म्हणाला बी तू, गे? तुम्ही तिला सांगितलं मी गे आहे म्हणून, शर्व डोळे मोठे करून म्हणाला. हो, अभय खांदे उचकावत म्हणाला. अबे साल्यांनो, दुसरं काही सांगता आलं नाही का तुम्हाला. मला सरळ गे बनवून टाकलं. आर्मीत आहे मी, कोणी ऐकलं ना तर वाट लागेल माझ्या करिअरची. आणि अमू, बाप रे, शर्व म्हणाला. रिलॅक्स यार, कॉलेजची गोष्ट होती ती. आणि आता काय फरक पडतो बे, गेली ना ती. मंत्राची लेख होती ती, असंच सोडणार होती का ती तुला. तू तर आम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. आमच्यामुळे तुझं मनासारखं करिअर झालं, नाहीतर तिने काही तुला आर्मी जॉईन करू दिली नसती, अभय म्हणाला. हो, आणि मग अमू पण कशी आली असती तुझ्या लाईफमध्ये, अखिलने म्हटलं. नाही यार, माझ्यासाठी माझी ड्युटी आणि ब्युटी श्वास आहेत माझ्या, त्यांच्याशिवाय मी काहीच नाही, शर्व म्हणाला. चला गाईज, मी निघतो आता. कामं आहेत यार खूप, अभय स्माईल करत म्हणाला. हो, भेटूच, आम्ही पण निघतोच आहे, शर्वने म्हटले. सर्वांनी एकमेकांना बाय केलं. शर्व घरी जायला निघाला. जाताना तो आईस्क्रीम न्यायला विसरला नाही. घरी आल्यावर शुभ्रा हॉलमध्ये बसून टी व्ही बघत होती. शर्व
शुभ्राजवळ येऊन बसला. हॅलो भाई, कसा होता तुमचा आजचा दिवस? शुभ्रा शर्वला टेबलवरचं पाणी देत म्हणाली. बस ठीकच होता, थँक्स. बरं, माझी बायको कुठं आहे? तुफान शांत आहे ना? हे आईस्क्रीम आणलाय थोडी गरमी कमी करण्यासाठी, शर्वने म्हटलं. तुमचं तुफान किचनमध्येच आहे, जा बघून या आणि आईस्क्रीम पण द्या तिच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायला, शुभ्रा स्माईल करत म्हणाली. मी नको ग, ओरडेल ती अजून मी गेलो तर, शर्व म्हणाला. सिरियसली भाई, तुम्ही अमूला घाबरताय? शुभ्रा हसत म्हणाली. हां हसून घे तू पण, आजकाल सर्वच माझी मज्जा घेताय, शर्व म्हणाला. मग काय भाई, आधी मला नेहमी सांगायचं तुमच्याबद्दल, आणि मी पण जेवढं बघितलं त्यावरून तर तुम्ही कुणालाच न घाबरणारे, समोरच्याची बोलतीच बंद करणारे असेच होतात, शुभ्रा म्हणाली. आताही तसाच आहे ग मी, पण अमेयासमोर सर्व काही उसके प्यार में निकम्मा हो गया हूं मैं, शर्व म्हणाला. काहीही काय भाई, जा आता, नाहीतर तो आईस्क्रीम इथंच वितळेल, मग मात्र तुमची मॅडम ओरडेल, शुभ्रा स्माईल करत म्हणाली. शर्व उठून किचनमध्ये गेला. त्याने बघितलं अमू कानात इयरफोन लावून किचनमध्ये काहीतरी बनवत होती. त्याने किचनमध्ये असणाऱ्या कमला मावशीला शुभ्राजवळ जायला सांगितले. काही वेळ अमूला बघत बसला होता. काय स्पेशल बनवतेय माझी राणी, मस्त स्मेल येतोय, शर्वने अमूला मागून मिठी मारत म्हटलं. अमू शर्वच्या अचानक मिठी मारल्याने भयंकर दचकली. तिच्या हातात असणारा चमचा खाली पडला. रिलॅक्स राणी, मीच आहे, शर्व म्हणाला. सोडा मला, काय चाललंय तुमचं? अमू मोठ्याने म्हटले. अगं ओरडू नकोस, बाहेर शुभ्रा आणि मावशी आहेत. आणि काय करतोय मी? बस, मला तर माझ्या राणीवर खूप प्रेम करायचं आहे, शर्वने म्हटलं. प्लीज बस करा, जा इथून, मला माझं काम करू द्या, अमू चिडून म्हणाली. ओके जातोय, पण लवकर आवरून रूममध्ये ये, मी वाट पाहतोय तुझी. आणि हे तुझं फेवरेट आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून दे. शर्व अमूच्या गालावर किस करून पटकन रूममध्ये निघून गेला. तो गेला तसं शुभ्रा आणि मावशी किचनमध्ये आल्यात. काय ग, केवढ्याने ओरडत होतीस? शुभ्रा अमूला म्हणाली. काय हो शुभ्राताई, शर्व दादांनी काही केलं असणार ना, म्हणून तर, कमला मावशी थोडं लाजून म्हणाल्या आणि कामं करायला निघून गेल्या. हो का ग अमू, काय केलं ग भाईंनी? शुभ्रा गालातल्या गालात हसत म्हणाली. दी, काय चाललंय तुझं? सोड, चालले मी, बाकी करून घ्या मावशी तुम्ही, अमू चिडून म्हणाली. हो जा, भाई वाट बघत असतील, शुभ्रा म्हणाली. दी, अमूने रागातच शुभ्राला म्हटलं. अगं गमतीचा विषय सोड, पण मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. असं प्रेम करणारा जोडीदार भेटायला नशीब लागतं. आधी आणि मला खूप भीती होती आमच्यामुळे तुझं लाईफ खराब होईल म्हणून, पण आता मला खूप छान वाटतंय. भाई खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतात, खूप खुश ठेवतील तुला ते कायम, शुभ्रा म्हणाली. हो, पण मी रागावले आहे ना यार त्यांच्यावर, अमू म्हणाली. हो का, पण का ग, शुभ्राने विचारलं. ते काही नाही, चल सोड, मी फ्रेश होऊन येते, भूक लागली मला, आणि बेबीला लागली असेल ना,
उद्या येतील ना जिजू? झालं का तुझं बोलणं? अमूने विचारलं. हो, उद्या येत आहे ते सर्व, शुभ्रा म्हणाली. मस्त. मग परवा जिजूंचा बर्थडे, मस्त सरप्राईज करू सर्वांना, अमू म्हणाली. हो, चल जा आणि भाईंना घेऊन ये खाली. हो, आणि थोडा वेळ लागला तरी चालेल बरं, शुभ्रा डोळे मिचकावत म्हणाली. तसं अमूने तोंड वाकडं केलं आणि रूममध्ये गेली. रूममध्ये अमू फ्रेश होऊन आली. जेवायला येत आहे ना? चला, मला भूक लागली, अमू म्हणाली. अमेया अजून रागावली आहे? सॉरी न राणी, शर्व अमूचा हात पकडत म्हणाला. मी नाही रागावली आहे, अमू म्हणाली. मग माझ्याकडे बघत का नाही आहे? शर्वने म्हटलं. ते असंच, अमू. बोल ना, काय झालं? शर्व म्हणाला. आज ऑफिसमध्ये जे झालं ते, म्हणजे खरंच मी माझ्या टॅलेंटनेच इथपर्यंत आले आहे, कोणाच्या ओळखीने नाही, अमू नाराज चेहऱ्याने म्हणाली. माहिती मला, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू चुकीचं असं काहीच करणार नाही आणि तुझ्यातलं टॅलेंट चांगलंच माहिती आहे मला, शर्व म्हणाला. तरी पण तर तुम्ही आज मला किती बोललेत, चॅलेंज पण केलं, अमू म्हणाली. अगं ते तर बाकीच्या सर्वांचं तोंड बंद करण्यासाठी. तुझं टॅलेंट एकदा सर्वांना कळलं ना की कोणी तुझ्या विरोधात बोलणार नाही, शर्व म्हणाला. मग झालं का तुमचं लॅपटॉप अनलॉक? अमूने विचारलं. काय वाटतं तुला? शर्वने पुन्हा प्रश्न विचारला. बघा अजून ट्राय करून, आहे अजून उद्यापर्यंत वेळ तुमच्याकडे, अमूने म्हटलं. आणि झालं ओपन तर मग, शर्वने म्हटलं. मग तुम्ही म्हणाल ते मी करेल, अमू म्हणाली. खरंच का? बघ बरं, मी तुला सर्वांसमोर माझी वाईफ म्हणून इंट्रोड्यूस करेल, हां, शर्व म्हणाला. हो, चालेल की, बघा ट्राय करून, अमू म्हणाली. अच्छा, खूपच कॉन्फिडन्स आहे तुला, हां, की लॅपटॉप अनलॉक होणार नाही म्हणून, शर्वने म्हटलं. हो, आहेच. अमेयाने काही केलं आणि ते फेल गेलं, होऊच नाही शकत, अमू म्हणाली. तसं शर्वने तिला एक फ्लाइंग किस केलं. बस चला ना, आईस्क्रीम पण खायचं आहे मला, अमू म्हणाली. हो, पण खरंच तुला राग नाही आला ना काल रात्रीचा, शर्व म्हणाला. आला होता पण गेला. म्हणजे थोडा विचार केला तर कळलं मला, इम्पॉर्टंट असल्याशिवाय तुम्ही असं करणार नाही म्हणून, अमू म्हणाली. हो ना, मग काल राहिलेलं काम आज पूर्ण करायचं ना, शर्व म्हणाला. नाही, उलट चांगलंच झालं. काल काही झालं नाही ते. अजून माझं मन नाही भरलंय तुम्हाला त्रास देऊन. अजून त्रास द्यायचा आहे, अमू हसत म्हणाली. हो का? बघ बरं, नाहीतर मी जेव्हा त्रास द्यायला सुरुवात करेल ना, मग तेव्हा काही करू शकणार नाही तू, शर्व अमूला घट्ट पकडत म्हणाला. सोडा ना, अमू म्हणाली. शर्वने म्हटलं. अहो, अमूने हाक मारली. हां, शर्व. अमूने शर्वच्या गालाला हात लावला आणि प्रेमाने बघायला लागली. शर्वने पण त्याची पकड सैल केली आणि पुढे काही करणार तोच अमूने त्याला ढकलून रूमच्या बाहेर ती पळाली. त्यांनी छान हसत खेळत जेवण केलं आणि नंतर आईस्क्रीम पण खाल्ला. त्या रात्री ते दोघं एकमेकांच्या कुशीत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी आदी आणि बाकी फॅमिली येणार होती. सकाळी, अहो चला ना, किती तयारी बाकी आहे अजून, तुमचं काय चाललंय? तो सम्या पण कुठे कडमडलाय काय माहीत, अजून आला नाहीये, अमू म्हणाली. अगं किती वैतागते आहेस, झालाय सर्व.
छोटीशी तर पार्टी आहे, शर्व म्हणाला. हो तरी पण. अमू, आता हे पण बिन सोड आणि तयार हो, ऑफिसला जायचं आहे, शर्व म्हणाला. जायलाच पाहिजे का? अमूने विचारलं. म्हणजे काय? आमच्या टीमने नक्कीच लॅपटॉप अनलॉक केलं असेल. मग तुला माझी वाईफ म्हणून ओळख करून द्यायची आहे ना मला, शर्वने म्हटलं. असं शक्यच नाही. चला बघूच या, अमू म्हणाली. हो चल ना, पण बाई तिथे मी सिनियर आहे ग, थोडा मान ठेवत जा तिथे. बाकी सर्व घाबरतात मला सिनियर म्हणून, आणि तू मात्र जरा पण ऐकत नाहीस. आणि असंही कामाच्या बाबतीत मला कॉम्प्रोमाइज चालणार नाही, शर्व म्हणाला. मी कॉम्प्रोमाइज करत पण नाही, कॅप्टन शर्व देशमुख, अमू म्हणाली. ओके बघूच, शर्वने म्हटलं. बघाच, अमू पण त्याला टशन देत म्हणाली. शर्व ऑफिसला आला. त्याने लगेच त्याच्या टीमला बोलावले. सो कुछ प्रोग्रेस है या हात हिलाते आए हो, शर्वने म्हटलं. तसं सर्वांनी माना खाली घातल्यात. तो अब क्या करना है, शर्वने विचारलं. अब तो वो मॅम ही कर सकती है कुछ. ओके, शर्व म्हणाला. काही वेळातच अमू येते. ती तिच्या टीमजवळ जाते. काय चाललंय मुला मुलींनो, अमू म्हणाली. कामं चाललंय, अजून काय. चल तू पण लाग कामाला लवकर, नाहीतर आज पण ओरडा खावा लागेल, नील म्हणाला. ए नीलदा, असं नको बोलूस यार. तुझं बोलणं ऐकून असं वाटतं जसं आपण एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीसाठी काम करतोय. आपण आपल्या मुंबईसाठी, आपल्या देशासाठी काम करतोय. लक्ष असंच असू द्या, अमू म्हणाली. हो ग, हे असं एका क्युबिकलमध्ये काम करायला जरा ऑड वाटतंच आहे मला पण, नील म्हणाला. हो ना, आपला कम्फर्ट कमी झाला इथं, मुस्कान ही म्हणाली. गाईज, आपण आपलं काम मनापासून करा, बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करा, विशालने म्हटलं. कोणी काही बोलणार तोच, हेलो गाइज, क्या आप सब बाहर आ सकते हैं, कॅप्टन ने बुलाया है, एक जूनियर आत येऊन म्हणाला. या आ रहे है, विशाल म्हणाला. चलो बुलावा आया है, कॅप्टन ने बुलाया है, नील म्हणाला. तसं अमू हसली. ते सर्वजण बाहेर आलेत. शर्व आला तसा तो अमेयासमोर लॅपटॉप घेऊन उभा राहिला. हॅलो सर, गुड आफ्टरनून, अमूने शर्वला ग्रीट केलं. गुड आफ्टरनून मिस अमेया, शर्वने तिला हसून म्हटलं. बाकी सर्व त्या दोघांकडे बघतच राहिले. काल खुन्नस देऊन भांडत होते आणि आज प्रेमाने बोलत आहेत म्हणून. सो मिस अमेया, ये रहा मेरा लैपटॉप, जो कि अब तक कोई अनलॉक नहीं कर सका है. प्लीज क्या इसे पहला जैसे कर दोगी तुम, शर्वने म्हटलं. जरूर सर, कोई प्रॉब्लेम नाही आहे. अमूने लॅपटॉप हातात घेतला आणि 10 मिनिट काहीतरी खुडबुड करत ते परत शर्वच्या हातात दिलं. बस सर, 2 मिनिट्स, ऑन होते ही ठीक हो जाएगा, अमूने म्हटलं. क्या सच में? हम सब ने बहुत ट्राई किया, तुमने इतने जल्दी कैसे ठीक किया, एक टीम मेंबर म्हणाला. तसं अमूने काही न बोलता फक्त एक स्माईल केली. लॅपटॉप जसं ओपन झालं तसं शर्वने फाईल्स ओपन करून पाहिल्यात. सर्व ओके होतं. तसं सर्वांनी अमूसाठी क्लॅप करून तिचं अभिनंदन केलं. आता अमूला कोणीच कमी लेखणार नव्हतं. सर्वांना कळून चुकलं होतं स्वतः सीएम सरांनी तिची स्तुती का केली होती ती. चला, हे एक चांगलं झालं. अमूबद्दल कोणाला आता काही गैरसमज राहणार नाही. शर्व आणि अमूचं नातंही चांगलंच बहरत आहे. आता पुढे काय होईल ते जाणून घ्यायची उत्सुकता वाटते की नाही ते नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.